हे लाडू तुम्ही पाहताय, हे अगदी सहज बिना पाकाचे अगदी कुणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी शेअर केलेत. तुम्ही जर पहिल्यांदा लाडू बनवत असाल तर तुमचे लाडू 100% व्यवस्थित होणार, ते अजिबात चुकणार नाहीत. तर इथे मी एक लाडू घेतला, अगदी सुंदर आणि छान असा मऊसूत पेढ्यासारखा हा लाडू झालेला आहे. तर इथे मी हा लाडू तुम्हाला तोडून दाखवते. अगदी सहज असा एकदम तुटला जातो, पेढ्यासारखा असा होतो. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी लाडू बनवण्यासाठी बरोबर 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो बेसनचे पीठ घेतलेले आहे. तर त्यासाठी मी 200 ग्रॅम तूप घेतलेले आहे. तर तूप मी गोवर्धनचे वापरलेले आहे आणि पीठ मी फॉर्च्यूनचे वापरलेले आहे. आता आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 4-5 चमचे तूप घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं बेसन घालून आपण भाजून घेणार आहोत. तर थोडं तूप घालून आपल्याला बेसन तुपामध्येच छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर जेवढं तुपामध्ये पीठ मावेल एवढं पीठ घालायचं आहे आणि ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्याची ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, नाहीतर लाडवाची चव खाताना बरोबर समजते. तर पीठ चांगलं भाजलं गेलं पाहिजे आणि ते देखील बारीक गॅसवर हे पीठ भाजलं गेलं पाहिजे. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पीठ टाकल्या पूर्ण तुपाने पिठाला पूर्ण शोषून घेतले आणि ते घट्ट झालेलं आहे. तर पीठ कच्चं असल्यामुळं तूप पटकन त्याला शोषून घेतं. बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे, अजिबात हात न थांबवता. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने 5 मिनिटांनी बरोबर 5 ते 10 मिनिटांनी बरोबर तूप सुटायला लागलेलं आहे. तर भाजायला खूप वेळ लागतो पीठ. तर पीठ चांगलं भाजलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं थोडं पीठ हे पातळ होतं. हे अजून पीठ पातळ होतं जेव्हा आपलं बेसन चांगलं भाजलं जातं. तर अशा पद्धतीनं पूर्ण प्रोसेस ही बारीक गॅसवरतीच पीठ भाजण्याची करायची आहे. ते बघू शकताय भाजल्यानंतर याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि तूप पूर्णपणे बेसनाने पूर्णपणे तूप सोडलेलं आहे. याचा अर्थ आपलं पीठ छान भाजलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे मी पातळ झालेलं मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ठेवून घेतलं आहे. तर थोडंसं तूप घालून देखील तुम्ही भाजू शकता. हे मिश्रण थोडं पातळ झालं आहे. तुम्ही कमी तुपामध्ये देखील भाजू शकताय. तर थोडंसं मी कमी तुपामध्ये सगळं मिश्रण भाजून घेतलं आहे आणि पूर्ण रात्रभर मी पंख्याखाली असं ठेवलेलं आहे. तर पंख्याखाली ठेवल्यामुळे एवढं घट्ट असं दगडासारखं होतं. पूर्ण रात्रभर आपल्याला पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे. तर आता मी सांगताना 200 ग्रॅम सांगितलं, पण संपूर्ण पीठ भाजेपर्यंत मला 300 ग्रॅम तूप लागलेलं आहे. तुमच्या बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त तूप लागू शकतं. तर अशा पद्धतीनं हे पीठ सगळं फोडून घेतलेलं आहे मी आणि मोकळं करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. इथे मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्याची मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर ही पावडर आपल्याला यामध्ये आता मिक्स करायची आहे व्यवस्थित. तुम्ही इथे आवडीप्रमाणे गोड कमी किंवा जास्त करू शकताय. तर व्यवस्थित साखर आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे वेलची आणि साखर बारीक करून घेतली होती, ती 2 चमचे मी वेलची पावडर यामध्ये घालत आहे. तुम्ही या ठिकाणी आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घातले तरी देखील चालतील. तर आता हे वेलची पावडर देखील पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि एक काम करायचं आहे, थोडंसं पीठ आपल्याला सगळं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं पीठ आपल्याला मिक्सरला थोडंसं लावून घ्यायचं आहे. मिक्सरला जास्ती फिरवायचं नाही आहे, नाहीतर मिश्रण एकदम पातळ होईल. तर 1 ते 2 वेढे फक्त याला काढून घ्यायचे आहेत. अगदी हलकं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर आणि वेलची पावडर आणि पीठ आपलं एकजीव छान व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीनं आणि मऊ देखील होईल, तर लाडू छान वळता येतील. तर जास्त जर तुम्ही मिक्सरला हे मिश्रण फिरवलात, तर ते एकदम पातळ होईल. तरी देखील काही हरकत नाही. थोडंसं सुकं पीठ यामध्ये घालून तुम्ही लाडू वळू शकताय. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता अगदी छान आणि व्यवस्थित आपलं पीठ झालेलं आहे. एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्या आवडीप्रमाणे
कमी मोठा किंवा छोटा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी भोपळ्याच्या बिया आहेत माझ्याकडे होत्या. माझ्याकडे अ, पिस्ता नव्हते, तर भोपळ्याच्या बिया माझ्याकडे होत्या फ्रिजमध्ये. म्हणून मी या भोपळ्याच्या बिया वरती लावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं छान हलक्या हातानं अगदी सोप्या पद्धतीनं हा लाडू वळता येतो. इथे पाकाचं कोणतंही टेन्शन नाही. अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी एवढे सोपे लाडू आहेत हे. तुमचे अजिबात लाडू चुकणार नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा लाडू तयार झालाय आणि खायला देखील तितकाच चविष्ट आणि छान असा हा लाडू लागतो. तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि छान असे अगदी सोप्या पद्धतीने वळतायत. इथे पाक करायचं देखील टेन्शन नाही. पाकाचं खूप टेन्शन असतं. कमी किंवा जास्त पातळ झाला तर लाडू वळता येत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तर हे लाडू तुम्ही ट्राय करून बघा. मी सांगितलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर 1 किलो लाडू तयार होतात. तर हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपे आहेत बनवायला. पाकाचं कोणतंही टेन्शन नाही. कोणीही बनवू शकेल इतके सोपे हे लाडू आहेत. तर पंख्याखाली तुम्ही हे लाडू ठेवा त्यामुळे थोडे कडक होतील.